नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 15 मेच्या भागामध्ये मित्रांनो, आता गंगाधर शास्त्री जे असतात ते सज्जामध्ये न्हाव्याची वाट बघत असतात आणि इतक्यातच हेरंबा आणि विनायक हरिनावीला घेऊन येतात. आणि आता हरिनावी आल्या आल्या गुडघ्यावरती बसतो आणि मायबाप मायबाप अशी गंगाधर शास्त्रींना हाक मारू लागतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे असू दे असू दे, ये हऱ्या, वाटी वस्तारा सर्व साहित्य आणलेस ना? तर तेव्हा हरी सांगतो, जी मायबाप. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, शाब्बास. आणि हे बघ हरी, तू आता गाव नावी नाही आहेस, तू आता धर्माचा नावी झाला आहेस. धर्माचं रक्षण करणं आता ही तुझी जबाबदारी आहे. तर तेव्हा हरी विचारतो, पण मायबाप, तो ज्योती जिवंत असताना त्याच्या बायकोच्या डोईला वस्तारा कसा लावू? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, लावावा लागेल, कारण सावित्रीने अधर्म केलेला आहे. तर हरी म्हणतो, अधर्म केला असेल तर मग मी फिरवतो की वस्तारा? तर त्याचं उत्तर ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा बघा कसा जागरूक मनुष्य आहे, न्हावी आहे पण शास्त्राची किती काळजी आहे. आणि म्हणतात, अरे तुमच्यामुळेच हा पवित्र धर्म आज टिकून आहे. तुम्ही न्हावी लोक कसे लांबून बायकांचे केस वपन करता, बायकांना बोडक्या करता, ही काही साधी गोष्ट आहे का? आजही उत्तम कामगिरी करून घे. तर हरी म्हणतो, केली म्हणूनच समजा. अहो तुम्ही बघाच, अहो धर्मासाठी मरणारा माणूस आहे मी. आणि त्यानंतर आता विनायक आणि हेरंब पुढे चालू लागतात आणि त्याच्यामागे हरी चालू लागतो आणि त्याच्यामागे सर्व बायका जाऊ लागतात. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री मात्र मोठमोठ्याने हसत असतात. आणि थोड्या वेळातच आता सर्व बायका फुलेंच्या घराबाहेर जमतात. तर तेव्हा गोपिका चिमणा, अगये चिमणा असं जोरजोराने ओरडू लागते आणि म्हणते, चिमणा बाहेर ये. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता ज्योतिरावांची आई बाहेर येते आणि पार्वतीसुद्धा बाहेर येते आणि इकडून आता रखमासुद्धा तिथं येऊन उभी राहते. तेव्हा गोपिका म्हणते, काय गे चिमणा, तुला काही लाज लज्जा आहे का नाही? तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अव काकीसाहेब या की. तेव्हा गोपिका म्हणते, या कशाला या, अगं धर्मबुडव्यांच्या दारात जाणं सुद्धा पाप आहे, हेच शिकवलंस का ग तुझ्या सुनेला? तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, खरंच मला काय माहिती नव्हतं हो. तेव्हा दुसरी बाई म्हणते, अगं सासू आहेस का सून, लक्ष नको ठेवायला? सून काय करते, कुठे जाते, कुठे येते, कशी उठते, कशी बसते, कशी जेवते, लक्ष नको का ठेवायला? तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अव खरंच माझं ध्यान होतं, माझ्या नजरेसमोरच आहे की. तर गोपिका म्हणते, सगळं पाप तुला लागेल, नरकात जाशील चिमणा. त्यावर रखमामध्येच बोलते, म्हणते, अव या बिचारीची काय चूक, जे झालं ते नजरेआड झालं, तिच्या वाटेला कशा पायी नरक? तर ज्योतिरावांची आई परत म्हणते, अव खरंच माझी काय बी चूक नाही हो. तर तेव्हा गोपिका म्हणते, बरं बरं, आणि विचारते, कुठाय तुझी ती ड्युटी शिकलेली सून, बोलाव तिला बाहेर. शास्त्र मोडलं ना तिने, आम्ही तिला सोडणार नाही. तर दुसरी बाई म्हणते, आम्ही तिला चांगलीच अद्दल घडवणार आहोत. आणि गोपिका म्हणते, कारण शास्त्रानं सांगितलेलं आहे की स्त्री जर लिहायला वाचायला शिकली तर ती अधर्माची सुरुवात असते. तर दुसरी बाई म्हणते, अहो चिमणाबाई, अशी बाई घरात असणे म्हणजे सरपे पाळणे होय. तर तेव्हा रखमा म्हणते, वय पटते की. आणि तेव्हा गोपिका म्हणते, पटते काय पटते, बाहेर आणा तिला. तर तेव्हा दादासुद्धा तिथं आलेले असतात. तर गोपिका म्हणते, शास्त्राचं नियम मोडलेले आहेत तिने, म्हणून तिची गावामधून धिंडसुद्धा काढली जाईल आणि तिला बोडकंसुद्धा करू. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. पार्वती तर तोंडावरतीच हात घेते. तर रखमा म्हणते, बघितलं नवं दादा, रोजचा कसा गोंधळ चाललाय तो, आणि फक्त या सावित्रीमुळं. तर गोपिका परत ओरडते, बोलवा तिला बाहेर. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अव जरा ऐका की, आम्ही खरंच तिला तिच्या माहेरी धाडणार आहोत हो. तर दुसरी बाई म्हणते, ते तुम्ही तिला पाठवाल तेव्हा पाठवाल हो, आत्ता तिला आमच्या समोर उभं करा. तर दादा म्हणतात, अहो पर ज्योती घरात नाही देवा. तर गोपिका म्हणते, उगाच कारणं सांगू नका. आणि ज्योतिरावांच्या आईला म्हणते, ए जाग तिला बाहेर घेऊन ये, नाहीतर आम्हीच आज शिरू हां. तर ते ऐकल्यानंतर रखमा पार्वतीला म्हणते, पारू जा तिला आतनं घेऊन ये. तर मित्रांनो, पार्वती तशीच तिथे थांबलेली असते. तर रखमा परत त्याच्यावरती ओरडते, पारू जा. आणि तेव्हा मात्र पार्वती आता सावित्री माईला आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर तेव्हा आता इकडे हरिनावी जो असतो तो वस्ताऱ्याला धार लावत असतो. तर तेव्हा गोपिका त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अरे एवढी धार लावायची गरज नाही आहे, नाहीच निघाले वस्ताऱ्याने केस तर आम्ही ते उपटून काढू. आणि इतक्यातच आता पार्वती बाहेर येते आणि सांगते, जाऊ बाई घरात नाहीत. तेव्हा दादा म्हणतात, घरात नाही, बघ कुठे गेली?
तर गोपिका आता चिडते, म्हणते पाठीशी घालू नका तिला, परिणाम चांगले होणार नाहीत. तुम्हा सगळ्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि रखमाला सांगते, रखमा बघ कुठं आहे ती. तर तेव्हा रखमा म्हणते, वय बघते की, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर तेव्हा दादा म्हणतात, म्या काय म्हणतो, या वक्ताला माफ करा मोठ्या मनानं, पुन्हा असं घडणार नाही. तर गोपिका म्हणते, शास्त्र मोडलत ना, मग शिक्षा ही होणारच. पूर्वापार चालत आलेला देवा ब्राह्मणांचा धर्म तुम्ही ओलांडायला लागलात, मग आता शिक्षासुद्धा शास्त्राप्रमाणेच भोगा. आणि इतक्यातच आता रखमा बाहेर येते आणि म्हणते, सावित्री नाही घरात, पळून गेली वाटतं. तर गोपिका म्हणते, पळून गेली का पळवून लावलं. आणि म्हणते, बरं ठीक आहे, धरा या पार्वतीला, तिलाच बोडकं करू आधी. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. आणि आता गोपिकांना असं सांगितल्यानंतर दोन बायका पुढे येऊ लागतात. आणि पार्वती मात्र खूपच घाबरत असते. आणि दादा आणि ज्योतिरावांची आई त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर त्या दोन बायका पुढे येतात आणि पार्वतीला धरत खेचत पुढं घेऊन येतात. तर पार्वती खूप दंगा करत असते, म्हणते, मला सोडा ना, मला सोडा. तर दादासुद्धा म्हणत असतात, अहो सोडा की तिला, मी हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. तर पार्वती म्हणत असते, मला सोडा ना, मला का बोडकं करताय तुम्ही, मला सोडा. असं म्हणून ती सासूबाई सासूबाई असं ओरडत असते. तर तेव्हा गोपिका म्हणते, शास्त्राचा नियम या घरात मोडलाय, शिक्षा ही होणारच. आणि त्यानंतर हरीला सांगते, बोडकं कर हिला. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई तर रडूच लागते, म्हणते, अहो कोणी काहीतरी करा, अहो बोला ना तुम्ही काहीतरी तिला. तर तेवढ्यातच मित्रांनो तो हरी न्हावी असतो, तो उठतो आणि पार्वतीच्या दिशेने येऊ लागतो. तेव्हा दादा म्हणत असतात, अरे बाबा थांब की रे, अरे नको नको. तर पार्वतीसुद्धा नाही नाही असं म्हणून जोरजोराने ओरडत रडत असते. आणि मित्रांनो आता हरिनावी जो असतो तो आता पार्वतीच्या डोक्याला वस्त्रा लावणारच असतो. इतक्यातच मित्रांनो आता ज्योतिराव येतात आणि त्याचा हात पकडतात. आणि ज्योतिरावांना बघितल्यानंतर सगळ्यांचे डोळेच मोठे होतात. आणि आता ज्योतिरावांनी त्याचा हात पकडलेला असतो आणि तो मागे खेचत असतात. आणि तेव्हा लगेचच त्या दोन्ही बायकासुद्धा आता पार्वतीचा हात सोडून देतात. आणि हरीसुद्धा लगेचच मागे सरकतो. आणि पार्वती धावत धावत जाऊन ज्योतिरावांच्या आईला बिलगते. आणि ती खूप घाबरलेली असते आणि जोरजोराने रडत असते. तर तेव्हा आता ज्योतिराव या सगळ्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, कुठला नियम मोडला गेला. तर तेव्हा गोपिका म्हणते, आलास का बाबा, बघितलंस का तुझ्या बायकोने कुठला नियम मोडला ते. तर ज्योतिराव विचारतात, काय केलं. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, ती लिहायला आणि वाचायला शिकली. आणि अजून एक बाई म्हणते, तू तुझ्या बायकोला शिकवलंस ना. तर तेव्हा ज्योतिराव आता धडधडीत हो असं सांगतात. तेव्हा गोपिका म्हणते, हे शास्त्राला सोडून आहे, हे मोठे पाप आहे आणि तुम्ही हे मुद्दामून करताय, धर्माला डिवचताय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय डिवचलं, एक बाई शिकली ते वाईट काय. तेव्हा गोपिका म्हणते, धर्माची मान्यता नाही आहे रे बाबा त्याला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, परंतु परधर्मात स्त्रिया शिकतात, कोणाला त्याची अडचण होत नाही. तर गोपिका म्हणते, त्यांचा धर्म आणि आपला धर्म वेगळा, त्यांच्या धर्माची आणि आपल्या धर्माची तुलना कुठं करतोयस, अरे त्यांचा काय धर्म आहे. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, म्हणजे त्यांचा धर्म वाईट आणि आपला. तेव्हा दादा म्हणतात, अरे बस कर की रे बाबा, कशाला विषय वाढवतोयस, आधीच मेटाक्युटीला आलोय. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण मी काय वाईट केलंय दादा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे तू बाटलास म्हणून आपल्या घराला हाडूक बांधत होते रे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण बाटलो का मी. आणि या सगळींना सुद्धा विचारतात, बाटलो का, नाही ना बाटलो, मग काय अडचण आहे. तर तेव्हा गोपिका म्हणते, तू तुझ्या बायकोला लिहायला वाचायला शिकवलंस, हे केवढं मोठं पातक केलंस. तर तेव्हा ज्योतिराव आता त्यांच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, काकी अहो, स्त्रीनं शिकणं पाप नाही, उलट आपण जे काही करतोय ना ते एक स्त्री लिहिते म्हणून करतो ना. तर तेव्हा रखमा म्हणते, अरे ज्योती, अरे गप्प बस की रे बाबा. तर तेव्हा गोपिका म्हणते, नाही नाही सांगू दे त्याला, कोण स्त्री शिकली, कोण लिहिते, नाव तरी ऐकू दे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तुम्हाला सर्वांना भेटते ती. तर तेव्हा गोपिका म्हणते, हे काय बोलतोयस तू, आम्हाला भेटली आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो तुमच्या जवळची आहे, तुम्हाला तुमच्या प्रत्येकीला भेटलेली आहे. तर तेव्हा एक बाई विचारते, कोण हो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तुम्हालाही भेटली असेल. तर तेव्हा ती बाई म्हणते, अहो आम्ही वाड्यातून बाहेरही पडत नाही, कशी भेटणार ती. आणि तेव्हा दुसरी बाई म्हणते, दिशाभूल करतोय हो हा, अशी लिहिणारी स्त्री मी तरी पाहिलेली नाही आहे. तर तेव्हा गोपिका म्हणते, ज्योती खोटं बोलायची सुद्धा मर्यादा असते, नाही आता सांगच कोण आहे ती स्त्री जी लिहिते. तर तेव्हा त्या ज्योतिराव सांगतात, सटवाई.
आणि मित्रांनो, त्यांनी असं बोलल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि सर्वजण एकदमच शांत होतात. तर तेव्हा ज्योतिराव पुढे म्हणतात, सटवाई लिहिते, आपल्या जन्मानंतर 5वीला ती येते, ती येणार, आपल्या बाळाच्या कपाळी नशीब लिहिणार, ती यावी, तिनं चांगलं नशीब लिहावं म्हणून आपण पूजा मांडतो, तिला नैवेद्य अर्पण करतो ना. नशीब सटवाईच्या आईवडिलांनी तिला शिकू दिलं, लिहायला शिकवलं. तिच्या गावातल्या बायका तिला शिक्षा द्यायला सरसावल्या नाहीत आणि तिच्या गावातल्या न्हाव्यानं वस्त्याला धार का नाही, म्हणूनच सटवाई लिहू शकली असेल ना, असा ते आता सगळ्यांना प्रश्न करतात आणि म्हणतात, तिने लिहिलं हे अनंत उपकार आहेत तिचे, त्यामुळे जाब विचारायचाच असेल तर आधी सटवाई मातेला विचारा आणि मग सावित्रीला. तेव्हा आता गोपिकाचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, चला ग, हे पापी लोकांचं घर आहे, इथे आणखीन थांबलो तर नरकाची वाट. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो थांबा. तर गोपिका विचारते, थांबा कशाला, तुम्हाला कसलं ताळतंत्र आहे का? आणि म्हणते, धिक्कार धिक्कार आहे तुमचा, तुम्हाला तर आता देवच बघून घेईल. तर इतक्यातच आता ज्योतिराव सावित्री अशी हाक मारतात आणि म्हणतात, सावित्री बाहेर ये. तर गोपिका म्हणते, ती कसली येते, ती गेली पळून आम्हाला बघून, आणि म्हणते, शोधा आता, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते आणि तिच्या मागोमाग सर्व बायका तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता ज्योतिराव या सगळ्यांच्याकडे मागे बघून वळून बघतात आणि तेव्हा सगळ्यांच्या मना खालीच गेलेले असतात, सगळ्यांना जरा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे जेव्हा गोपिका घरी येते आणि ती गंगाधर शास्त्रींच्या समोर उभी असते आणि म्हणत असते, मला माफ करा, तुम्ही सोपवलेली कामगिरी आम्ही पार नाही पाडू शकलो. तर दुसरी बाई म्हणते, तरी पण आम्ही शर्त सोडली नव्हती. आणि दुसरी बाई म्हणते, पण ज्योती आला आणि सटवाईचा मुद्दा घेतला. तेव्हा गोपिका म्हणते, पण आम्हाला तो मुद्दा बरोबर वाटला, आणि म्हणते, सटवाई लिहिते की हो. तेव्हा गंगाधर शास्त्री ओरडतात, म्हणतात, अहो ती देवी आहे, देवी, ती काहीही करू शकते, म्हणजे सटवाई लिहिते म्हणून हिने पण लिहिले पाहिजे का? तर गोपिका नाही नाही असं म्हणून मान हलवत असते. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, मला सांगा, श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात म्हणून हा तिथे शयन करणार आहे का? किंवा हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन आला म्हणून हा घेऊन येणार आहे का? याने साधा मोळेच्या पात्रातील दगड तरी उचललाय का? तो बोलला आणि तुम्ही हत्यारं टाकून आलात. असं म्हटल्यानंतर आता या सगळेजणी घाबरतात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, हे काही बरे झाले नाही, आणि म्हणतात, शेवटी बायकाच तुम्ही, तुमच्याकडून काय होणार? तिचे नाक कापायला गेला होतात आणि स्वतःचेच नाक कापून आलात. आणि त्यानंतर बाकीच्या बायकांच्याकडे जातात, त्यांनी म्हणतात, तुम्ही काय बघताय, निघा. आणि असं त्यांनी ओरडल्यानंतर त्या बायका आता तिथून निघूनच जातात. तर इकडे मित्रांनो, आता घरामध्ये ज्योतिरावांना सगळं कळालेलं असतं आणि ते म्हणतात, हे एवढं सगळं घडलं. ते नगरहून आलेलं पत्र जर सावित्रीला वाचू दिलं असतं तर हे घडलंच नसतं ना. तर तेव्हा दादा म्हणतात, अरे पर म्या म्हणतो, शास्त्राच्या विरुद्ध जाताच का तुम्ही? काय जरुरी पडली होती, तू असा आणि त्या सूनबाई तशा, आम्ही काय करायचं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय करायचं ते केलंच की, रात्रभर सावित्रीला घराबाहेर ठेवलं तुम्ही, ते पण मी नसताना. हे बरं नाही केलं दादा. तेव्हा दादा म्हणतात, अरे बरं तू नाही केलंस, भांडारा उचलून बी विश्वासघात केलास आणि या अशा सूनबाईसने आम्ही घरात घ्यायचं वय? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही बरोबर केलं तुम्ही, पण शास्त्रात सांगितल्या त्या सगळ्या शिक्षा द्यायच्या होत्या ना तिला, एवढ्यावरच कशाला थांबलात? नाही म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही, पाजा तिला शेंदूर पाजा, कानात उकळतं तेल होता, तिच्या तोंडात तापलेला खिळा ठोका, करायचं होतं ना हे अजून सगळं. तर पार्वती म्हणते, तात्यासाहेब अहो असं काय बी वंगाळ बोलू नका बघा, आम्ही समजे लई घाबरलो होतो, त्यात तुम्ही इथं नव्हता, पुण्यात आवाई आली तुम्ही बाटल्याची, म्हणून लईच शितू झाली व. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, वहिनी या सगळ्या गोष्टी मला पटत नाहीत, मी धर्मसभेत काय बोललो होतो ते विसरलात का तुम्ही? मी इथे जातीपातीच्या उतरंडीला सुरुंग लावायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही वाती विझवताय. आणि म्हणतात, आज हे घर मला माझं वाटत नाही आहे, परकं वाटायला लागले. तुमच्यात ना मला गंगाधर पंत आणि महादेव शास्त्रींचे चेहरे दिसायला लागलेत, नाहीतर दारावरती जनावरचा हाडूक बांधणार, आपल्याला वाळीत टाकणार. म्हणून घाबरलेले तुम्ही घरातल्याच बाईला, घरातल्या सुनेला वाळीत टाकण्या एवढे निर्दयी कसे काय झालात? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे काय बोलतोयस पोरा? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी शिकलो तर माझं कौतुक, आणि तेच जर सावित्रीनं केलं तर तिला वाळीत टाकलं. तर तेव्हा रखमा म्हणते, अरे बाबा ज्योती, तुमच्या अशा वागण्यामुळं घरात पाळणा हालतोय का र? अरे तुम्ही शिकलायसा म्हणून तर घरावर संकट यायलेत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं काकू कधी जाणार आहे तुमच्या डोक्यातून खूळ?
परदेशात जिकडं बायका शिकल्यात त्यांनी प्रगती केली आणि आपण सरस्वतीलाच घरात कैद करून ठेवलं आणि झालो गुलाम. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे पर शास्त्रात लिहून ठेवलंय नवं. आणि मी म्हणते वेगळी वाट निवडावीच का? जी मळलेली वाट आहे त्याच वाटानं चालावं माणसानं. आणि सुनबाई जर गुणानं राहिली असती तर आम्हाला तोंड दडवायची वेळ आली असती आणि आम्हाला ते बरं वाटतं का? आणि बाईनं कसं अंगभर पदर घ्यावा, घरंदाजपणानं राहावं. सासरी उभी जाते पण बाहेर पडताना आडवंच पडावं तिनं, यातच तिचा मोठेपणा असतो. आणि हे समजत असताना कशाला पाहिजे लिहाय वाचायला? आणि असं ती बोलत असताना मित्रांनो तिला आता घाम फुटतो आणि तिला त्रास होत असतो आणि ती एकदमच खाली बसते. तर तेव्हा ज्योतिराव पुढे जातात आणि पाणी घेऊन तिला देऊ लागतात आणि म्हणतात, हे घे धर, दम लागलाय, पाणी पी. तर ज्योतिरावांची आई तो तांब्या हातात घेते आणि म्हणते, अरे रिकामा तांब्या देतोस आणि म्हणतोस पाणी पी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कुठं रिकामा आहे, भरलेला आहे तो, पी की. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे कुठं यात पाणी आहे, काय आहे? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी शिकलेलो आहे ना, मी सांगतोय ना, मग तो भरलेला आहे, पी. तर रखमा म्हणते, काय रे बाबा ज्योती, उगाच चेष्टा करायलायस वय, अरे कुठं आहे पाणी त्यात? तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात, अरे ज्योती असं काय येड्यावानी का वागतोय सर? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी फक्त सांगतोय तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही आहे की तांब्यात पाणी आहे म्हणून. मग लिहिता वाचता न येता सुद्धा शास्त्रात काय लिहिलंय हे कसं काय सांगताय? आणि असा मित्रांनो त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सगळेजण एकदम शांतच होतात आणि सगळ्यांना ती गोष्ट कळते. तर ज्योतिराव पुढं म्हणतात, पण सांगताय ना? सांगताय कारण ते तुमच्या मनावरती बिंबवलंय, आंधळं करून ठेवलंय तुम्हाला तुमची स्वतःची दृष्टीच नाही. लक्षात घ्या, शिक्षण हे शूद्रांसाठी डोळे आहेत, डोळे. आणि एकदा का ते त्यांना मिळाले ना तर शास्त्रात काय लिहिलंय काय नाही याची ते स्वतः शहानिशा करू शकतात. आणि माझा तोच प्रयत्न आहे. आणि मित्रांनो त्या ज्योतिरावांचं म्हणणं जे काही असतं ते आत्ता या सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळेजण शांत होतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, विनायक आता गंगाधर शास्त्रींना सांगत असतो, सावित्री आता जिथे कुठे असेल तिथे ती एकटी असेल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग शोधा तिला घेऊन कोथरूडच्या वाड्यावरती या. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आता विनायक बऱ्याच लोकांना घेतो आणि सावित्री माईला शोधून काढतो. आणि त्यानंतर ती लोक सावित्री माईवरती हमला करणारच असतात. इतक्यातच ज्योतिराव तिथे येतात आणि त्या लोकांना बरोबर कानाखाली मारतात. तर तेव्हा ती लोक तिथून पळून जातात. आणि त्यानंतर आता ज्योतिराव सावित्री माईला उठवतात, म्हणजे सावित्री माईचा डोळा लागलेला असतो आणि म्हणतात, सावित्री शूद्र शिकला तर ते उच्चवर्णीयांना खटकतं, पण स्त्रियांची अवस्था तर शूद्रांच्या पेक्षा सुद्धा वाईट आहे. तर तेव्हा सावित्री माई म्हणते, पण आपण त्याला काय बी करू शकत नाही मालक. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री आपण सुद्धा स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करायचं. तर तेव्हा सावित्री माई म्हणते, हो पण त्यासाठी त्यांना शिकायला लागल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, त्यासाठीच आपण मुलींची शाळा काढायची. आणि असं ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर सावित्री माई तर खुश होते आणि जी असं ज्योतिरावांना सांगते. आणि हाच तो क्षण आहे मित्रांनो जिथे मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवला गेला. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.